गोयो त्या जाग्याय घे तांब्याचं पाणी ओतते आणि हात घालतंय फाटकन जी लाट मारण्याची माझ्या डोळ्यात फाटकन वाटतो डोळ्यात असू दे नागरो यो नागरो नागरो धावतं आता मध्ये लोमता काय आता मध्ये काय लोमताय जागा बसायची जागा अरे तो फटकी तुझ्या येऊ द्यायची येस तो येत नागयो येत मागा या त्यानं माहित लाख मोलाचा हा जन्म जाऊ नये माती बोला किंवा ठाणी मैत्रा त्याच्या जीवाचा हे बोला प्रेम घ्यावं प्रेम द्यावं मंत्र आहे जीवनाचा प्रेम घ्यावं प्रेम द्यावं मंत्र आहे जीवनाचा वैर हरु नये झलक कोकणची ग कमी पैसा नाही बायको जर कमी पाहिजे आता मनात योबो नाही नव्यो दुसऱ्यो बघतोय मनात म्हणून साई घेती होय पोयक्या घेती होय तो घावयो घेती होय या आपण बया घाऊया ह्या कोणत्या ती पहिल्या या गावी आता घेती तुझा असा काय सांग तुका वय तू यो बसो नारद योकोन नाही काय अरे तसं नव्हे तसा नाही माझं नाव नारद तुझं नाव नाही होय हो मग ह्याका पण नायच म्हणतो ह्याका एकतो अगोया तुका एकतो अगोया एकतो खाई नाही ना होय बोय होय यज्ञागी हो तुझ्या वगैरे कोण काय तया अय अशी तयारी कोण येऊ मुंद्या तुझं कायच नाही मी काय म्हणतो भोजनाची व्यवस्था तिकडे केलेली आहे तिकडे चला तर भजन असा मागा भजन काय मागा बायको काय ता म्हणजे वर होय म्हणजे मग इतक्या मागा वय पाठवतो यगीन कहूचा धापांचा पोया गोयचो धमादिया काय ता तावकाच कसा म्हणजे लग्नासाठी नवरा मुलगा म्हणून वाट बघून काय ताय माहिती काय नवऱ्या मुलाचं तोंड आहे बाकी पाया हिंगुळ्या माहिती अरे पोय कोणतरी काय रे काय ता साधारण आलास कुठून खैसून हो हा म्हणजे मी खैसून हो. अरे ए तोया म्हणजे ए तोया झालं काय अय्या मी माझ्या गावात सांगतोय ए तोया म्हणजे नेमकं काय अये वे तोया ये गावाचं नाव आहे तोया वेतोरा आता तुका काय वाटी या तोया मग आणि त्यातल्या त्यात तुझं नाव काय माझा हो. दय माझी धय माझी काय बोलतोय अरे धय माझी काय असं का अरे काय बोलतोय अरे काय म्हणजे माझ्या नाव धय माझी धय माझी
बापतानं जाऊ यांच्या पण काय साधारण हे असं काय एका पोत म्हणतं तू का नाही म्हणजे याला- असा पोवाचा जात हा. ना त्या मोतो मान हो. म्हणतो माझ्या मग या नेत्राचं काय झालं हा हो हा डोळ्याचा हो मोठी गजाया बाबा सांगा नको काया पाया तुला दिसताना हो सकाळ काय जाय माहिती आहे माका सकाळी उठा बेगीन जाऊन गोत्यात जाऊन ना दूध काऊची सवय समजला दूध काऊची सवय हा. म्हशीची समजला आणि फटकी आवशिकी हा. काय माहिती आहे हम्म. आजची गरीब हेच हा. म्हशीची जागा आहे पाहिजे आणि येडो कोण रेडो हा, रेडा. त्या का बांधली हा. माका माहित नाही सकाळी उठली होय राजांची गवंडी आहे की होय हा. त्यांच्या चरवाच्या यगीन नाम हो, हो. म्हटलं ह्यातही गावता का बघू या मग? सगळी फसवतो समाध्या हा. स्वस्त सोज किती माझ्याचे बरेच पहियो हा. पण नाही गावना मग? माका गावल्या तर ह्या माका गावता ह्या भेटणार म्हणून फाटपती होती होय हा. समाध्या आणि दियो घेतलं दियो बतियो हा. तो दिवो घेतली हा, हा. दिवो घेतली आणि धावत जाता ना शिया पहिले तो इजू आता माका माहिती मजखर मानी असतात ती. हो. बरोबर ना बरोबर. मी बोलो त्या जाग्यावर गेलोय हा. जाग्यावर गेलोय तांब्याचं पाणी वरती आणि हात घालतोय फाटकन जी लाट मारली की माझ्या डोळ्यात समजलं? फाटकन वाजतो डोळ्यात असू दे. तर काय झालं हा. आवचिंग होय की हा. म्हशी जाग्यावर येयो बांधले येण्याच्या का हात घातले तो लाट मारली नागलो यो ए नागलो ए हल ए हल ए नागल्या उयो नागलो धावतो आता मध्ये लोटका काही आता मध्ये काही लोटताय बेटा जागा बसायची जागा ही. अरे तो फटकी तुझ्या येऊन द्यायची येस तो येत नागलो येत मागा यातेन माहित ही तुझी बसायची जागा बचाची मन माकाचे छळसू वाका येतई माकाचे पटकन बघतोय माका माग खायचे कळत कसं नाही कळत नाही कसा म्हणजे येण्या जाण्याच्या मार्गात बसलास तर पाय देणार कोणतरी आग म्हणजे तुझ्या डोळ्या फुटीये तरी बरं. तुझ्या फुटीये माझे फुटले की तुझे माझे ना तुझ्या फुटीये बघ. अरे येदो मोतो दिसतोस बघ. नागयो येस आणि तो दांडो मोतो हा हं? हा? तुझ्याकडे आहे तो दांड्याक मोठा तो का हा. हे आहे तुझ्याकडे तुझ्या अशी फना कशी जाईल सापाशी तो दांडो फना काय ता तुझ्याकडे आहे असला काय अशी हो यो आमच्याकडे आहे माझ्याकडे या कुचो या कुचो दांडो जागेवर अशी हो बस. काय? जागेवर आणि ह्या काय हा बरोबर दांड्या घंटा बांधली आणि पण तसाच काय ता माहिती आहे आमची म्हस चुकताना खाय जाता त्या गायात घंटा बांधतात आवची बाबत तुझ्या गायात घंटा नाही गांडो बांधली खय जातो तो कम काळा खाया म्हणून झालं सांगून झालं लग्नाला आला गेलो कवताच होय जेवायला आला हा? जेवायला कोण जेव योगीन बोलूया योगी नाही, तुझ्याकडे बघितल्यानंतर वाटतं तू किती गियो लग्न तुझं झाल्यानंतर हा. तुझं समजा लग्न झालं हा कन्ये बरोबर हा फरक कळणार नाही काय म्हणता होय तर का नक्की भानगड काय असेल म्हणजे तुका काय ह्या माझ्या पोटाहून म्हणतो म्हणजे? अरे मी माझा पोट नाही ह्याचा काय वाई आता बघ वाढले ते नैसर्गिक आहे काय व्हायचा वाई हे नैसर्गिक अरे नाही खैदी कमी करून घे त्याला जागेवर तू बैठ. ते बुद्या बहीण दे पैसे रे बहीण दे हे पडू दे जागेवर आम्हाला तू किती घे लग्न घे मी अरे नागियावाला घे लगीन करीत ना लग्न लावायला आलोय बस हा? लगीन होता बस काय बस इकडे नको. आता जागा तिकडेच आहे. होय ना मग? म्हणजे पैसे द्या पडले जायचे म्हणजे काय वेळा सांग काय काय कन्या इकडनं येताना पहिली नजर तुझ्यावर पडली हो नाही तर नाही आहे का पी आहे माहिती आहे तुझी तुझ्याच मा आसवापडी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवापडी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवापडी आई बाबाची लाडाची लेकही आई बाबाची लाडाची लेकही निघाली धावल्या घरी माया माहेरची
पद्धतीचा स्वयंवर आज या ठिकाणी प्रस्थापित केलंय. होऊ दे तुझ्या नमस्कार काय काय आवशी नमस्कार काय 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 म्हणाला? आई ही आई तुझी माझी नाही. अय खुयो रे खुयो पता तो होतो. तुझ्या हातो कळला मला. अय माका सांग ह्याच्या वेळेला माझ्या लगीन झाला. समजा समजा की जाता याचा हा. आणि समजा 30-35 पोया झाली. कोंबडीची कोंबड्याची म्हणजे का कोंबडी वाजली मी. हा? 2 पोयाचं तर मी कोंबडी सगळा 30-35 होतोय नवीन एक तुम्ही. होय तर 30-35 पोया झाली तर ती पोया काय आई म्हणते आणि माका बाबा म्हणते वयांच्या अवचिक सांगतोय मी. माझ्या अवचिक हे होय नंतर सांगायचं. होय मामा मामा शिया माय ही कामा सोपी सगळ्या जमातो यावतं की का आपल्याला शिकायचं. आता नमस्कार कर पण मामा नको. साऱ्या देशोदेशीच्या राजकारण्यांना या आनंदमय क्षणी या स्वयंवराच्या ठिकाणी ही प्रभा सर्वांची चरणी नतमस्तक होते, नतमस्तक होते, नतमस्तक होते. स्वयंवराचा काय 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 अरे तुम्हाला कोणी ओळखताना माझा शुभ आणि मंगल करायचा शुभ आणि मंगल करायचा आशीर्वाद झाला. पण काय आहे? पण एक शंका आहे. अशी कोणती शंका? लग्न संबंध जुळवताना आपल्या योग्यतेचा आपल्या साम्यतेचा जमात असायला हवा. अगदी म्हणजेच जिच्या बरोबर यांनी लग्न केलं ही व्यक्ती कोण म्हणजे यांचा परिचय आपल्याला सर्वांना कळलं पाहिजे. तुझ्या कन्याचं लग्न कुणाबरोबर झालं? हो रे मित्रा. म्हणून प्रथमतः त्यांची ओळखी झाली पाहिजे. कोण राज करते, कोण आपलं नाव आणि कोण देशाचं आपलं नाव आहे. मग ऐका मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणारी ती उज्जैनी नगरी तर त्याच उज्जैनीचा सम्राट राजा शिवराज अशी या देहाला जन्माला आलेल्या राजकर्त्यांनी आपल्या वैऱ्याला सहाय्य केलं. आपल्या वैऱ्यातले मित्र ते आपले शत्रू. अगदी बरोबर. शत्रूला तू आपली कन्या दिलीस. मित्र आपण घेतलेली प्रतिज्ञा आणि ती प्रतिज्ञा कोणती असेल तर या मृत्यू लोकांच्या ठिकाणी वावरणारे सारे क्षत्रिय ते क्षत्रिय झाले पाहिजे. नाते संबंध जुळवणार आहेत. अर्थात मी तुम्हाला एकच विनंती करू इच्छितोय की यावेळी तुमच्या कन्येने मला वरलाय आणि इथे वितन्न वाद नकोय. म्हणून तुम्ही या लग्नाचा स्वीकार करावा. कदापि करणार नाही या लग्नाचा स्वीकार. मग सुतावरून स्वर्ग गाठण्याची सोयी राजा शिवराजला नव्हे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितोय जर का तुम्ही लग्नाला तयार होत नसाल तर तुमच्या दोघांच्या डोळ्याने का माझ्या पराक्रमाच्या दोरावरती मी हिला इथून घेऊन जाणार आहे. काय कुणाची साध्य लागू गेली आहे. कदाचित मृत्यूला का तुमचा वर्चस्व अस्तित्व असेल. हे पाताळवाळे इथून साधी जाऊ देणार नाही. लक्षात ठेवा. हे अघोरी अरे अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाता या सप्त पाताचा त्याग करून या राजकर्त्याने या पाता भोवळच्या पावली टाकले आहेत ना तू कोणी नामर्द म्हणून नव्हे. राजकर्त्या आलास तू तुझ्या मर्जीने. पण इथून जातेवेळी आमची आत्मा तुला घेऊन जावी लागेल. कोणत्या प्रकारे तुम्ही मला वाढवता हे मला सुद्धा पाहायचंय. होय ना. होय एवढी जर का तुला
हात जोडून सांगतो जग प्रेमान हे जिंका हात जोडून सांगतो जग प्रेमान हे जिंका पाप करी पुण्य येईला समानाचा मुद्रा पाप करी पुण्य येईला समानाचा मुद्रा माझ्या भावा बहिणीनं बोल सावरा मनाचा माझ्या भावा बहिणीनं बोल सावरा मनाचा वैर घरते एकला राग घरते एकला लाख मोलाचा हा जन्म जाऊ नये माती बोला तेव्हा ध्यानी मैसरानो माझ्या जीवाचा हे बोला प्रेम घ्यावं प्रेम द्यावं मंत्र आहे जीवनाचा प्रेम घ्यावं प्रेम द्यावं मंत्र आहे जीवनाचा वैर हरून एकला राग सोडू नको या युद्धात त्या ध्रुवचक्रीत कप्तान चरण राजकर्त्याला तुला शेवट केलाही असेल हे झालं ते फार बरं झालं मार्गाला मार्गक्रमण करतोय ज्या स्त्रीने मला प्रेमासाठी नाकारिलं लग्नासाठी जिने धिक्कार केला ती या वेळी थकून भागून विश्रांती करता या वृक्षाच्या छायेत निद्रा स्थानात आहे निश्चितच या संधीचा फायदा घ्यायला हवा या संधीचा फायदा अरे सगळेच घेऊन नका रे बाबा ते काय ते? हे माझं ते तुझं? हा. हे तुझं की हे तुझं? अरे दोन्ही माझं पण निदान हे तरी ते बाबा हे नको. काय झालं दोघं हा दोघं नाही एकच दोघं नाही एकच तू पण नागडा मी पण नागडा तू पण नेसला नाही हा हे तरी मला नेसू दे बाबा इथं काय करतोय जगात इथं काय करतोय अरे या रानावनात येऊ हिंडणारा फिरणारा या इथं मी तो हे तुझ्याकडे कसं आलंय बोलतोय. अरे हे माझे तुझं नव्हे काय तर तुझ्या अंगावर नेसायला वस्त्र नाही हा. आणि भरजरी वस्त्र तुझ्याजवळ आलं कसं कुठून चोरून आणलं अरे चोरून कशाला आणा यावं तर अरे मला दान दिलेलं आहे ते तुला दान दिलं हा हे दान दिलं नव्हे. हा. देवाजीच्या हरिचंद्र तारा राणी वाहे सोमा हरी पाणी हरिचंद्र तारा राणी
अरे तुला जर माझा दांडा आवडला हा. तर तू दांडा घ्यायचा नाचिवलं कशाला नाही, दांडा आवडला हा. आणि मारायची जागा सुद्धा आवडली. जरा असा अरे पण मला सांग, दांडा माझा हा. आणि मारतोसही मला मग तुला नेमकं हवं की नेमकं हवं की हा. नेमकं हवं की दांडा अरे, थोडा, हा, थोडा. आश्चर्य म्हणावं की नवाल नेहमी ज्यावेळी आम्ही महाराणीच्या महादारापर्यंत येतो नेहमी स्वागतोत्सुक असणारी आमची देवी राजलक्ष्मी आज आमच्या स्वागतासाठी नाही आश्चर्यच म्हणावं लागेल. नक्कीच महालाच्या आतमध्ये ती विश्रांती करत असेल. मग तिला आवाज येऊन बघ. अहो देवी राजलक्ष्मी. आवाजाला प्रत्युत्तर नाही. अहो देवी राजलक्ष्मी. जर का प्रत्युत्तर आम्हाला येत नसेल तर या माणसा मला सांग रे काय गे? या ठिकाणी तू नाही हे मला विचारण्यापेक्षा तिच्या कवेत मी होतो, तिच्या मृदुंकावर मी शयन करत होतो. त्या आलेला विचार, या उभयतेच्या नात्याचा अर्थ काय आणि या प्रश्नाचं उत्तर आज नव्हे उद्या नव्हे केव्हा ना केव्हा तरी, म्हणजेच जेव्हा तुझ्या या राजगादीला वारस जन्माला येईल तेव्हा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण मन जाणे पापा आणि आई जाणे स्वामी हे सारं कुबाई त्या अगोदरीने रचलं. तुमच्या तुम्हाला माहिती आहे ना मी पवित्र आहे. मी गंगेप्रमाणे निर्धार म्हणतोय. ज्यावेळी तो अघोरी आपल्या महालातून माघारी गेला त्यावेळी त्याच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले की राजा शिवराज काही दिवसांनी अरे तुझ्या जीवनात आनंदोत्सव साजरा होणार आहे. पुढील दिवस हे तुझ्या आनंदाचे येणार आहेत. काही दिवसानंतर तुला अपत्य प्राप्त होणार आहे. कन्या किंवा पुत्र तुला प्राप्ती होणार आहे. आणि ज्यावेळी त्यांचा आनंदोत्सव तू साजरा करशील ना त्यावेळी या अघोरीच्या मुखातील शब्द तुला आठवतील. आणि ते शब्द कोणते असतील? मन जाणे पापा. आपण जे पाप करतो आपण जे कृत्य करतो हे फक्त आपल्या मनालाच ठाऊक असतं. आणि म्हणूनच तो काय म्हणाला मन जाणे पापा. काय म्हणालीस? माझी आई आहे तू. माझ्या प्रेमावर संशय येतात. माझ्यावर प्रेम केलंयस. हो ना माझ्यावर प्रेम केलंयस. स्वतःचा नवरा जिवंत असताना सुद्धा एका परपुरुषाला मिठी समान दूर हो माझ्या
मी तुमची भार्या आहे हो. अहो मी कुकार बी नव्हे हो, मी हादर बी नव्हे हो. हो म्हणतोय स्वामी, अहो, ते कुमारने त्यागेला दिलाय आपल्या संसाराची राग रागोळी व्हावी यासाठी. अहो, माझ्या प्रेमावर संशय घेता तुम्ही, माझ्या प्रेमावर विश्वास नाही का? अहो, नाही, मी ही जर वार्ता दुसऱ्या व्यक्तीच्या मुखातून जर ऐकली असती ना तर नक्कीच त्याच्या बोलण्यावरती विश्वास मी नाही ठेवला असता. पण तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. काय म्हणालीस? तू मला स्पर्श करू देणार नाही? अरे तो कुंकवाचा किया तू तुझ्या स्वतःच्या हाताने पुसणार नाही. मग ऐक, जर मी तुझी या हाताने मळवट भरू शकतो, या हाताने मी तुझी मळवट भरू शकतो, तर तुम्ही पुसूनही टाकू शकतो. केव्हा म्हणाली गेली? अहो, ज्यावेळी तिचा बळवट भरलं गेलं त्यावेळी आणि माझ्या कुंकवाचा निळा तुम्ही पूर्ण चल ओढ, ओढतो हिरवा तुला, टाकला. ओढतो हिरवा तुला, हाती असणारा तो हिरवा तुला. हे दुसरं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आणि तोच हिरवा तुला यावेळी मला हवाय. ओढ, ओढ म्हणतोय तो हिरवा तुला. आणि जर का ओढत नसेल, जर का ओढत नसेल, चल म्हणतोय, ओढ म्हणतोय, ओढ म्हणतोय, ओढ म्हणतोय, ओढ म्हणतोय. हे रक्तप्रभे, राणी, याचे अपराध असताना सुद्धा आज मी तिला हद्दपारीचं शासन ठोकवलंय. आणि या सर्व शिमळाची कारणीभूत कोण असेल तर नीच माणसातोय, अर्थात या तुझ्या देहाचा शेवट केल्याचा. यावेळी शस्त्र मी घेऊनच आलोय. शस्त्र माझं भूमीवरती पडलं आहे. अर्थात एखाद्या वीराला जिवंतपणे आलेलं मरण होय. आणि म्हणूनच मी तुला विनंती करतोय, काय म्हणतोय शिर माझा? काय म्हणतोय माझा शिर? नाही ही अघोरी मी अरे माझं शस्त्र पूर्ण करीन, पण केव्हा? माझ्या जीवनात तुझं हा कर्म दिला, माझ्या तोंडातील शिकार तू काढून घेतलीस, मला उपवासी तू ठेवलास म्हणलंस तुझ्या देहाचे लचके लचके तोडणार. हे खतरी वस्त्र काढून ठेव. काय राज्य वेगळं आहे, याच्यावर माझा अधिकार. काय जनी मरणापेक्षा